नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2013 साली झालेल्या पेपर 2 मधील सामाजिकशास्त्र या विषयातील प्रश्न क्रमांक 91। पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन रिकामी जागा हे होते। पर्याय आहेत व्यापार, नगदी पिके, शेतसारा, कापड उद्योगावर कर। त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। पूर्वी ब्रिटिश सरकारचे उत्पादनाचे साधन हे शेतसारा हे होते। 1857च्या उठावाचा प्रमुख परिणाम रिकामी जागा हा होय। भारतात रेल्वे सुरू झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली, राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला, राणी व्हिक्टोरियाने भारताच्या उद्देशून जाहीरनामा काढला। तर 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम म्हणजे राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 93। मध्य प्रदेशातील येथील अश्मयुगातील गृहचित्र प्रसिद्ध आहेत। अजिंठा, भीमबेटका, वेरूळ, कार्ला। तर मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत। पर्याय क्रमांक 2 भीमबेटका। प्रश्न क्रमांक 94। स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले? पर्याय दिले आहेत रॉज बेकन, डांटे, शेक्सपियर, गॅलिलिओ। त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 रॉजर बेकन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 95। वसईचा तह कोणात झाला? टिपू सुलतान इंग्रज, दुसरा बाजीराव पेशवा इंग्रज, रघुनाथ भोसले इंग्रज, रघुनाथ पेशवे इंग्रज, पेशवे पोर्तुगीज। तर वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यात झाले। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 96। पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? पर्याय आहेत आत्माराम तर्खडकर, रा गो भांडारकर, गो आगरकर, न्यायमूर्ती म गो रानडे। त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गो ग आगरकर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 97। शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? सुरत एक मोठे बंदर होते, मुघलांना धडा शिकवायचा होता, स्वराज्याची नुकसान भरपाई म्हणून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यावायचा होता। सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होती। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 98। 1857च्या प्लासीच्या लढाईचे मुख्य वैशिष्ट्य कोणते होते? पर्याय आहेत इंग्रजांनी व्यापारी व सवलतीचा गैरवापर सुरू केला, सिराजदौल्ला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला, शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंदा पितुरींनी लढाई जिंकली, चौथा आहे मीर जाफरला बंगालच्या नवाबाचे पदाचे अंश दाखविले। तर याचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद पितुरीने लढाई जिंकली। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 99। कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? फोंड सावंत, रामोशी, मराठे, गडकरी। तर कोकणात इंग्रजाविरुद्ध फोंड सावंत यांनी उठाव केला। प्रश्न क्रमांक 100। भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः रिकामी जागा होय। चौकस चिकित्सक वृत्ती, बुद्धिवाद, वैचारिक जागृती, विज्ञाननिष्ठ। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैचारिक जागृती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।